दरम्यान मॅचला सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. समोर जोडी आहे ती म्हणजेच आकाश मेदर आणि प्रसाद लाडची. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती चांगला बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे ती म्हणजेच विक्रम कांबळे यांनी. पहिल्या बॉल नंतर एकही धाव स्कोर कार्डावरती नाहीये. पहिला बॉल अगदी अचूक रीतीने डॉट बॉल हाताळलाय. चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत या पहिल्या बॉलवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा येताना दोन्ही संघ आपला पहिला सामना पराभूत होऊन आले, त्यामुळे ही एक नॉकआउट मॅच असणार आहे. स्पंदन किंग्स विरुद्ध मानविक 11 HB स्पोर्ट्स. यावेळेला सुद्धा चांगला बॉल आहे आणि या वेळेला सुद्धा डॉट बॉल आहे. बघा बॅटरला लांब ठेवलं जात आहे. टॉस जो आहे तो स्पंदन किंग्सने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. पहिलं षटक विक्रम कांबळे आपल्याला हाताळताना पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे या सामन्याचं संपूर्ण समीकरण राहणार आहे याकडे आपल्याला पाहायचं. आजच्या दिवसातला 7वा सामना आपण या ठिकाणी पाहतो आहोत. यावेळेला पुल केलाय, चांगला शॉट आहे. यावेळेला वन बाउन्स निघून जाईल का चेंडू सीमा पार? येस, चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. सुंदर फटका 4 धावांचा. विक्रम कांबळे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला सुद्धा चांगला स्ट्रोक आहे. बसले बैठक शॉट, एक सुरेख फटका पाहायला मिळतोय आपल्याला. आणखीन एक चेंडू निघून चाललाय ओव्हर द डीप स्क्वेअर लेग सीमा पार. आकाश मेदार यांच्या बॅट मधून फायर पॉवर. आणखीन एक षटकार, पहिला चौकार तर आता षटकार. आणि आता 10 धावा बोर्डावर लगावले गेले. पहिले 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल आणि त्यानंतर षटकार. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूंनंतर धावसंख्या 10. विक्रम कांबळे टू आकाश मेदार. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, पॉवर प्ले नंबर 1. यावेळेला त्या बॉलला मिडॉनच्या दिशेने खेळून काढलं. एक स्लॉग हिट पाहायला मिळाला. लॉंग ऑनचे फिल्डर येत आहेत, परंतु त्यांच्याकडून मिसफील्ड आणि हा देखील चेंडू निघून जाईल सीमा पार. शेवटच्या चेंडूवर षटकाच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात आलाय चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 वर येऊन पोहोचली आहे. बिनगडी बाद 14. अजूनही एक षटक पॉवर प्लेचं शिल्लक, जे पॉवर प्ले 2 असणार आहे, ज्यामध्ये 3 खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. पाहूया कोणत्या खेळाडूंची निवड केली जाणार कॅप्टन विक्रम कांबळे यांच्या माध्यमातून. तर चला, यापुढे होणारा आजच्या दिवसातला शेवटचा सामना असणार आहे. त्रिवन 11 विरुद्ध बाजीगर बॉईज, या 2 संघांमध्ये ही मॅच रंगणार आहे. दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचे. आपण इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. दरम्यान पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळूया. पहिल्याच षटकात जर आपण पाहिलं तर धावा आल्या आहेत त्या म्हणजेच 14. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. अमित आलेले आहेत दुसरं षटक घेऊन. धावसंख्या 14 वरती येऊन पोहोचली. अमित आले आहेत आणि आता प्रसाद पहिल्यांदाच सामना करतील पहिल्या बॉलचा. या मॅच मधल्या महत्वाची मॅच असणार आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ राहतोय प्रसाद यांचा यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह असणार आहे. कारण संघ पराभूत होऊन आलाय. ही नॉकआउट मॅच आहे आणि या नॉकआउट मॅच मध्ये एक आउट अँड आउट परफॉर्मन्स द्यायला लागेल जर या मॅच मध्ये विजयी व्हायचं असेल.
1.1 षटकांनंतर धावसंख्या 15 वरती येऊन पोहोचली आहे. पहिल्याच बॉलवर सिंगल घेतलाय प्रसाद लाड यांनी. अमित आता स्ट्राईकवर असणार आहेत. या पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिलं तर फिल्डर डीप स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर आहे आणि डीप मध्ये आपल्याला एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतं. यावेळेला पुल केलाय बॉलला. चेंडू बराच काळ हवेत आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर इंटरेस्टेड आहे आणि त्यांनी मात्र कॅच कंप्लीट करत असताना विकेट या ठिकाणी मिळाली आहे. आकाश मेदार बॅक टू दी पवेलियन. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉलला मैदानाच्या कोणत्याही क्षेत्रात खेळता आलं असतं. फाईनल क्षेत्रामध्ये खेळता आलं असतं. थोडासा अर्ली शॉट पाहायला मिळाला आणि त्यावरती मात्र आपली विकेट गमावली आहे. चेंडूला एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स मिळाला नाही आणि त्याचमुळे पहिल्या विकेटची या ठिकाणी ग्वाही दिली आहे. आकाश मेदार यांना केलंय बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजेच 15. पहिला झटका, पहिला गडी बाद. पॉवर प्ले मध्ये पहिला गडी गारद झालेला आहे तो म्हणजेच मानविक 11 HP स्पोर्ट्स या संघाचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच अभिषेक आंबोले. अभिषेक आंबोले पाहायला मिळत आहेत. पाहूया त्यांचा खेळ कशा प्रकारचा राहतोय. चला थोडस स्पीडअप करायचंय. प्रसाद लाड, अभिषेक आंबोले आपल्याला विनंती आहे. तसंच विक्रम कांबळे, स्पंदन किंग्स आपल्याला सुद्धा विनंती आहे. आपल्याकडे वेळेचा अवधी फार कमी उरलाय. सूर्यास्ताच्या आधी आपल्याला आजच्या दिवसातले सर्व सामने संपवायचे. यानंतर आणखीन एक सामना उर्वरित राहतोय. उद्याचा अंतिम सामना आपल्याला 8 षटकांचा खेळवता यावा यासाठी हा सर्व अट्टाहास सुरू आहे. त्यामुळे आपल्याला विनंती असणार आहे की कृपया आपण थोडीशी घाई करायची आहे. यावेळेला लोअर फुल टॉस पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या हातामध्ये चेंडू आहे. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. ओव्हरथ्रो आहे त्या ठिकाणी परंतु दुसरा कोणताही रिस्की कॉल या ठिकाणी घ्यायला कोणतीही नक्कीच घाई नसणार आहे तो रिस्की कॉल घेण्यासाठी. कारण जर इथे रिस्क घेतली तर आणखीन एक विकेट अफोर्ड करू शकणार नाहीयेत मानविक 11 HB स्पोर्ट्स. इथून एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. जो एक्सप्लोसिव्ह स्टार्ट आकाश यांनी दिलाय त्याला कन्वर्ट करण्याची गरज आहे. तेच करण्याचा प्रयत्न परंतु चांगली स्लोअर डिलिव्हरी, बॅक ऑफ द हँड स्लोअर वन पाहायला मिळाला आपल्याला अमित यांच्या माध्यमातून. एक चांगला बॉल आणि चांगला डिप झाला तो क्रीज मधून. बघा प्रसाद यांनी त्यांच्या रडारमध्ये चेंडू पाहून हिट करण्याचा अंदाज तर वर्तवला परंतु तो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत. डॉट बॉल. यावेळेला सुद्धा एक स्लोअर वन होता परंतु त्याला दिशा दाखवली आहे परंतु त्या दिशेने मात्र निराश केलंय. बाद होऊन माघारी परतावं लागतंय. प्रसाद लाड यांना डीप मिड विकेट मध्ये झेलबाद झालेत आणि निराश हताश होऊन माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 16. दुसरा झटका लागलाय पॉवर प्ले मध्ये. 2 गडी बाद. सुंदर गोलंदाजी करतायत अमित. आपल्या बॅक ऑफ द हँड स्लोअर वन ने इम्प्रेस केलंय. त्याचप्रमाणे आपल्या फास्ट डिलिव्हरीजने इम्प्रेस केलंय. चांगली गोलंदाजी. आउट अँड आउट क्लिनिकल परफॉर्मन्स बाय बॉलर अमित. चांगली गोलंदाजी करतायत. मन जिंकतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी प्रवृत्त करतायत. नवीन बॅटर सचिन पाटणकर मैदानाच्या आत. दुसरा झटका लागलाय टीमला. सचिन पाटणकर पाहूया कशा प्रकारे मागील मॅच मध्ये ओपन करण्यासाठी आले होते. ज्या वेळेला 65 धावा चेस करायच्या होत्या तेव्हा विरोधी टीम होती जिजा VJTI बॉईज. परंतु आता आव्हान वेगळं असणार आहे. आता समोर असणार आहेत स्पंदन किंग्स आणि स्पंदन किंग्स सोबत कशा प्रकारचा खेळ दाखवला जातोय. पुढील चेंडू घेऊन तयार होत आहेत. यावेळेला सुद्धा चांगला बॉल आहे. यावेळेला सुद्धा स्लोअर वन आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सचिन पाटणकर यांच्यासाठी पहिलाच बॉल. दरम्यान 2 षटकांची समाप्ती झाली आहे. पॉवर प्ले संपला आणि पॉवर प्ले नंतर धावसंख्या येऊन पोहोचली 8च्या सरासरीने 16. 2 गडी बाद. टीम मानविक 11 HB स्पोर्ट्स.
प्रितेश नाडकर येताना पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाजीसाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत प्रितेश. पहिला बॉल प्रितेश यांचा. ड्राईव्ह केलाय त्या बॉलला. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवरती संतुष्ट व्हावं लागेल. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे. 17 धावा झाल्या धावफलकावर. धावसंख्या 17 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे प्रितेश नाडकर यांच्या माध्यमातून. स्पंदन किंग्स आजच्या दिवसात आपला पहिलाच सामना खेळत होते विथ पुरंदरे बॉईज आणि त्या सामन्यामध्ये नक्कीच मात मिळाली. परंतु या सामन्यात कशा प्रकारचा खेळ राहणार आहे स्पंदन किंग्सचा याकडे आपल्याला पाहायचंय. कारण या सामन्यातला विजयी संघ जो आहे तो मागील सामन्यातील लुझरशी खेळेल. यावेळेला हलक्या हातांनी खेळून काढलं सचिन पाटणकर यांनी. एक धाव पूर्ण केली जाते त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. 18 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. आतापर्यंत सेमीफायनल मध्ये पोहोचलेले संघ आहेत जिजा विजय TI बॉईज आणि श्रीशा स्ट्रायकर्स. हे दोन संघ आतापर्यंत सेमीफायनल्स म्हणजेच प्ले ऑफ्स मध्ये पोहोचलेत. IPL फॉर्मॅट सेमीफायनल्स असणार आहेत. म्हणजेच टॉप 2 वर ज्या टीम फिनिश करतील त्या क्वालिफायर 1 खेळतील. त्यानंतर एलिमिनेटर आणि मग क्वालिफायर 2 आणि मग फायनल. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. फिल्डर त्या चेंडूच्या खाली येत आहेत आणि एक चांगली कॅच कंप्लीट करत असताना आणखीन एका विकेटचं पतन होईल. विकेट क्रमांक 3 या ठिकाणी जाते. अभिषेक आंबोले यांना माघारी परतावं लागतंय आणि एक सुंदर झेल, एक हाय कॅच होती आणि त्या हाय कॅचला चांगल्या रीतीने कंप्लीट करत असताना माघारी परतवलंय. तिसरा गडी होतोय बाद. संघाची धावसंख्या 17. 3 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. हर्षल वापिलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा खेळ कशा प्रकारचा राहतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर येऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आतापर्यंत 3 लीगल डिलिव्हरी समाप्त झाल्या आहेत प्रितेश नाडकर यांच्या ओव्हर मधल्या. 2 सिंगल्स दिले आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र बाद करून माघारी पाठवलं. चांगली लेंथ हाताळली आहे. चांगली अॅक्युरसी पाहायला मिळाली आहे गोलंदाजाची. नक्कीच गोलंदाजीत जर धावा जास्त कन्सीड होत असतील तर अॅक्युरसी तुम्ही किती दाखवताय, त्यानंतर प्रेशर सिच्युएशन मधून कोपअप तुम्ही कसं करताय आणि त्यानंतर त्या गोष्टींची डील कशा प्रकारे करताय, या सर्व बाबी तुमच्या पाहिल्या जातात एका परिपूर्ण खेळाडूमध्ये आणि या सर्व बाबी घडवण्याची ताकद असते. प्रितेश नाडकर पाहूया कशा प्रकारे नवीन बॅटर समोर कोणत्या स्ट्रॅटेजीने गोलंदाजी करतायत. कारण फील्ड उघडली आहे, पॉवर प्ले संपलाय, त्यामुळे आपल्या फिल्डिंगच्या अम्ब्रेला सह तयार झालेत लेग आणि ऑफसाईडच्या. पहिलाच बॉल यावेळेला हवेमध्ये गेलाय. फिल्डर तिथे कोणताही नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये लँड होईल बॉल. तोपर्यंत एकच धाव मिळणार आहे. ऑफ द मार्क जात आहेत नवीन आलेले बॅटर हर्षल. पहिल्या चेंडूवर एक सिंगल मिळाली. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 3 धावा कन्सीड करून 1 गडी बाद केलाय. त्यामुळे इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली आहे. परंतु शेवटचे उरलेले 2 चेंडू सचिन पाटणकर या चेंडूंवरती हल्ला चढवणार का, हा प्रश्न उपस्थित होतो. कारण ते अग्रेशन, ते इंटेंट दाखवणं गरजेचं आहे. जर तुम्ही पहिली बॅटिंग करताय, तुम्हाला धावसंख्या लावणं बोर्डवरती गरजेचं आहे. शॉर्ट बॉल होता आणि त्या शॉर्ट बॉलला जास्त वेळ पाहून ठेवलं नाही. सचिन पाटणकर यांनी मात्र रडार मध्ये आल्यानंतर त्या चेंडूला पाठवलं सीमा पार. 1 बाउन्स इनटू द फेन्स. चौकार. सुरेख फटका येताना पाहायला मिळाला. सचिन पाटणकर यांच्या बॅट मधून पुल केलं त्या बॉलला अगदी शेवटच्या क्षणी आणि मग त्यानंतर त्याला पाठवून दिलं सीमा पार. 4 धावांचा एक चांगला फटका येतोय आणि या फटक्याचं वैशिष्ट्य प्रेशर सिच्युएशन मध्ये हा फटका आलाय. जिथे धावा येत नव्हत्या, बराच वेळ झाला होता लास्ट बाउंड्री आल्यापासून, आता मात्र ती कसर भडून काढली आहे. चौका खेळलाय आणि आता धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरसावली आहे, येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू आहे या षटकातला. 1 धाव घेतली आहे या चेंडूवरती आणि एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहेत सचिन. दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 24. 3 गडी बाद. टीम मानविक 11 HB स्पोर्ट्स. आपण पाहताय नायगाव प्रीमियर लीग 2026 स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक हे नाव यावर्षीच्या स्पर्धेला देण्यात आलंय, ज्याचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून आपण पाहतो आहोत दिनेश हडकर यांना. या संपूर्ण स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर आणि मागील वर्षीच्या मागील एडिशनचे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, प्लेयर ऑफ द सिरीज
ज्यांना नावाजलं गेलं होतं त्यांना मात्र यावर्षी ब्रँड अँबॅसिडरचा मान देण्यात आलेला आहे. आता पाहायचंय आपल्याला की मागील मॅच मध्ये तर परफॉर्म करून दाखवलंय ब्रँड अँबॅसिडरने, परंतु पराभव मिळालाय त्या संघाला ओव्ही 11ला. आणि त्याचमुळे उद्याच्या दिवसात ओव्ही 11 कशी परफॉर्म करते या सर्व गोष्टी पाहाव्या लागणार आहेत. या सर्व गोष्टींकडे पडताळून पाहायला लागणार आहे, कारण महत्वाच्या मॅचेस आहेत उद्याच्या दिवसात. ज्या पहिल्या 2 मॅचेस येणार आहेत क्रुशल टफ फाईट असलेल्या, कारण उद्याच्या दिवसात जे 4 संघ आपापसात खेळणार आहेत त्यातला चारीच्या चारीही संघ एक मॅच जिंकून आणि एक मॅच हरून आलेले असणार आहेत. त्यामुळे उद्याची मॅच त्यांना जिंकणं हे अनिवार्य असणार आहे. आणि जर तसं त्यांच्याकडून झालं नाही तर मात्र या स्पर्धेतला निरोप घ्यावा लागेल. त्याचमुळे महत्वाचं राहणार आहे उद्याचा खेळ कशा प्रकारचा राहतोय या सर्व खेळाडूंचा, याकडे आपण पाहायचंय, याकडे आपण लक्ष देऊच. परंतु पुन्हा एकदा वळूया ड्रिंक्स ब्रेक नंतर सुरू असलेल्या मॅच कडे, जिथे स्पंदन किंग्स खेळतायत मानविक 11 HB स्पोर्ट्स विरुद्ध. पहिल्यांदा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आणि बॉलिंगचा निर्णय घेतलेला असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 14 धावा कन्सीड झाल्या स्वतः कॅप्टन विक्रम कांबळे यांच्या, परंतु प्रेशर येऊ दिलं नाही अमित यांनी त्या गोष्टीचं. अमित यांनी चांगली गोलंदाजी केली आणि एकाच ओव्हरमध्ये दोन्ही ओपनर्सला माघारी परतवलं. पहिल्यांदा आकाश मेदार, त्यानंतर प्रसाद लाड, त्यानंतर गोलंदाजीसाठी आले ते म्हणजे प्रितेश नाडकर आणि त्यांनी सुद्धा अभिषेक आंबोले यांना माघारी परतवलं. आता वळूया पुढच्या मॅच कडे. नवीन गोलंदाज आलेले आहेत गोलंदाजीसाठी जयेश घरत. जयेश घरत आपल्याला पाहायला मिळतात. जयेश घरत पाहूया काय कमाल करून दाखवतात. आलेल्या गोलंदाजीला जे मोमेंटम पकडलंय स्पंदन किंग्सने, त्या मोमेंटमला कॅरी फॉरवर्ड करणार का जयेश घरत याकडे पाहायचंय. किंवा मग सचिन पाटणकर मागील ओव्हरमध्ये एक चांगली बाउंड्री खेळली आहे आणि आता या एंडने मात्र हवेच्या भावानुसार चांगली मदत सुद्धा मिळणार आहे त्यांना. पाहूया कशा प्रकारे फायदा उचलतायत या गोष्टींचा, या भौगोलिक परिस्थितीचा. सचिन, फुलर लेनचा बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सचिन यांचा. चेंडूचा ठाम पत्ता लागला नाही, तिथे डॉट बॉल येताना पाहायला मिळाला असता, परंतु त्यावरती एक धाव बॅटची आउटसाइड एज अगदी 22च्या स्वरूपात आहे, माफ करा 22च्या धावा दिल्या, त्यामुळे बॅटचा कोणताही संपर्क नाहीये तिथे. एक धाव यावेळेला 22च्या स्वरूपात मिळाली आहे. 25 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढील चेंडू घेऊन तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच जयेश. चांगला चेंडू आहे, त्यावरती फटका सुद्धा तितकाच चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली अडवणूक त्या चेंडूची. 2 फिल्डर्सच्या सहाय्याने डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ दोघेही त्या चेंडूला पकडण्यासाठी आलेत. 2 धावा यावेळेला पुन्हा धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. 27 धावा झाल्या आहेत. कशा प्रकारे पाहतायत लक्ष समोर ठेवण्याकडे, कारण मोठे फटके जरुरी आहेत. मोठे फटके इथे खेळणं गरज आहे काळाची. यावेळेला सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे कदाचित. वाईड बॉल आहे, माफ करा, वाईड +1 आहे. बरेच बाहेर आलेले बॅटर तो चेंडू खेळण्यासाठी जवळजवळ 7व्या स्टंप वरती येऊन त्या चेंडूला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता वाईड +1 न पुढे जाते, येऊन पोहोचते ती म्हणजे 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. महागडं षटक व्हायला सुरुवात झाली आहे. या महागड्या षटकाला, अति महागड्या षटकात परावर्तित करायला यशस्वी ठरणार का बॅटर सचिन पाटणकर आणि हर्षल. हलक्या हातांनी खेळून काढला. एक क्विक सिंगलचा कॉल सचिन यांचा आणि त्या कॉलला स्वीकारले. आणखीन एक सिंगल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 30 वरती येऊन पोहोचते. सिंगल डबल्स मध्ये डील करण्याचा प्रयत्न, पार्टनरशिपला पुढे नेऊन फिनिशिंग टचेस देण्याची रणनीती पाहायला मिळते या ठिकाणी दोन्ही बॅटर्सची. बघा, कॅल्क्युलेटेड रिस्क उचलायला हरकत नाही आमच्या मते, कारण इथून गरज आहे ती म्हणजे 60 ते 65 धावांपर्यंत पोहोचण्याची. जर एक चांगलं आव्हानात्मक टोटल या मैदानासाठी आणि या वेळेच्या परिस्थितींसाठी, कारण प्रत्येक वेळेची एक वेगळी कंडिशन या मैदानात पाहायला मिळते आपल्याला. फुलर लेनचा बॉल, यावेळेला सुद्धा एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश प्राप्ती. आणखीन एक सिंगल घेताना पाहायला मिळाले. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर येऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन द स्कोर कार्ड. दरम्यान आपण पाहतो आहोत तर बघा, अनुभवाचे बोल आहेत. आणि दरम्यान पुढचा बॉल पाहूया आपण. आखूड टप्प्याचा बॉल, ज्याला खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि एक चांगली रनिंग कॅच कंप्लीट करतायत फिल्डर.
सचिन पाटणकर बॅक टू दी पवेलियन. नक्कीच म्हटलं होतं कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं महत्वाचं आहे, परंतु यावेळेला चुकीचा चेंडू निवडला आणि त्यावरती प्रहार करत असताना आपला विकेट गमावून बसलेत. स्ट्रेट इन टू द फिल्डर्स हँड जेल देऊन बसलेत. बाद झाले सचिन पाटणकर माघारी परत आहेत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 31. आता चौथा झटका, चौथा गडी बाद. आकाश शिंदे यांच्या माध्यमातून एक सुरेख झेल पकडला गेलाय आणि दरम्यान आपण पाहू शकतो मैदानामध्ये नक्कीच प्रेक्षक वर्गाला आपण पाहू शकता. बघा हे सर्व लोकल बॉईज आहेत, हे सर्व इथेच राहणारे खेळाडू रहिवासी आहेत ज्यांच्यासाठी हा क्रिकेटचा अट्टास नक्कीच म्हणू शकतो आपण. क्रिकेटची मेजवानी या सर्व लोकल प्लेयर्स कडून प्रोव्हाइड केली जाते, ज्यांचं क्रिकेट पाहण्यासाठी, जगण्यासाठी, बघण्यासाठी ही सर्व मंडळी या मैदानामध्ये जमा होत असते. त्याचप्रमाणे हे जे असे खेळाडू आहेत ज्यांनी हे मैदान गाजवलंय, ज्यामध्ये आपल्याला नावं पाहायला मिळत आहेत. नक्कीच मग स्वर्गीय सदानंद साटम असू द्या, स्वर्गीय सतीश धुळे असू द्या, स्वर्गीय सुशांत मोरे असू द्या, स्वर्गीय तुषाल गिरमकर असू द्या, हे सर्व इथले लोकल खेळाडू आहेत. या पुरंदरचे जाणले जाणारे, मानले जाणारे खेळाडू आहेत आणि त्यांच्यातल्याच एकाच्या म्हणजे स्वर्गीय सुशांत मोरे यांच्या नावे हे चषक सुद्धा होत आहे. पुढच्या बॉलकडे वळूया आपण. नवीन बॅटर आलेले आहेत. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय पहिल्याच बॉलवरती आणि पहिल्याच बॉलवर झेल देऊन बसलेत. नवीन बॅटर सुशांत सावंत गोल्डन डक वर या ठिकाणी बाद होऊन माघारी परत आहेत. 5वा गडी बाद होतोय आणि तो गोल्डन डक वर होतोय. मानविक 11 HB स्पोर्ट्स या संघाचा बाद होऊन माघारी परतावं लागतंय ते म्हणजे सुशांत सावंत यांना. पहिल्याच बॉलवरती आपली विकेट देऊन बसलेत आणि आता षटक जर आपण पाहिलं तर चौथं सुद्धा संपलंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली टीम मानविक 11 HB स्पोर्ट्स 31. 5 गडी बाद. आणि दरम्यान आपण पाहतो आहोत स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक. बघा सुशांत मोरे याच मैदानातले खेळाडू ज्यांनी हे मैदान गाजवलं. 31 धावा झाल्यात, 5 गडी बाद आहेत. दरम्यान त्यांच्याच नावे हे संपूर्ण स्मृती चषक या ठिकाणी आयोजित करण्यात आलंय, ज्यामध्ये आम्हाला मोठा पाठिंबा राहिला तो म्हणजेच कालिदासजी कोळंबकर साहेबांचा दमदार आमदार कालिदासजी कोळंबकर साहेब. त्याचप्रमाणे आम्हाला पाठिंबा राहिला तो म्हणजे या सर्व पुरंदरे मधल्या ग्राउंड्समॅनचा. त्याचप्रमाणे आमची सर्व लाईव्हची टीम, प्रो लिंक, माझे साथी समालोचक अभिषेकजी पाटील. यावेळेला चेंडू हवेत गेलाय आणि नक्कीच 6वा विकेट या ठिकाणी लोड होता, परंतु झेल सुटलाय. 2 धावा यावेळेला धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या येऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. प्रितेश नाडकर आले आहेत आपलं दुसरं षटक हाताळण्यासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आत आले आहेत. त्यांचं नाव कळवायचंय. सचिन पाटणकर, बॅट्समन संजय नायडू. यावेळेला मात्र प्रितेश नाडकर यांनी बाद केलाय. बोल्ड त्रिफळाचीत करून माघारी परतवलंय. हर्षल वापिलकर बोल्डच्या स्वरूपात बाद झालेत आणि माघारी परतलेत. बोल्ड केलंय त्यांना. अभि चाफे आता मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. अभिजित चाफे मैदानाच्या आत प्रवेश करतायत, परंतु धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर केवळ 33 धावा झाल्या. 33 धावांवरती 6 गडी बाद. निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते आपल्याला मानविक 11 HB स्पोर्ट्स या संघासोबत. अभिजित चाफे मैदानाच्या आत प्रवेश तर नक्की करतायत, परंतु प्रवेश किती सुखकर राहणार आहे HB स्पोर्ट्स या संघासाठी याकडे आपल्याला पाहायचंय. 33 धावा झाल्या धावफलकावरती. 33 रन्स 4.2 षटकांनंतर. तिसरा चेंडू घेऊन प्रितेश तयार होत आहेत. नवीन बॅटर अभिजित चाफे मोठे फटके खेळू शकतील का? आपल्या टीमच्या स्कोरला 50 पार पोहोचवू शकतील का? अजूनही चेंडू शिल्लक आहेत 10. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातले. आजच्या दिवसातला 7वा सामना आपण पाहतो आहोत. तर चला यापुढील होणारा सामना
यावेळेला सुंदर फटका आहे, पुलचा फटका आहे आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने आशा जाग्या केल्या आहेत ती मानविक 11 HB स्पोर्ट्स या संघाच्या. सुंदर षटकार खेळलाय, चेंडूला पाठवलं सीमा पार, धावा 6 षटकार. सुंदर फटका येताना पाहायला मिळाला आणि या फटक्याचं वर्णन जर पाहायचं झालं तर शॉर्ट बॉल होता आणि त्या शॉर्ट बॉलला मारण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कसर सोडली नाही. 39 धावा धावफलकावर झाल्या, 39 रन्स ऑन द स्कोर कार्ड. बघा या आत्ता जर नवीन आत्ताच मैदानात एंटर केलेले जर प्रेक्षक असतील आणि त्यांनी जर ही स्कोर लाईन पाहिली तर कोणाचा विश्वास बसणार आहे की आकाश मेदार यांनी एक फायर पॉवर वाला स्टार्ट दिला होता या इनिंग्सला, पहिल्याच षटकात 14 धावा करून. रिव्हर्सचा फटका, रिव्हर्स अटेम्प्टेड आणि या अटेम्प्ट मध्ये सुद्धा पूर्ण मार्क आहेत. याकडे पाहायचंय आपल्याला, अटेम्प्ट मध्ये पूर्ण मार्क आहेत. बाउंड्री नक्कीच मिळणार नाहीये परंतु 3 धावा धावल्या आहेत, चौथीचा प्रयत्न आहे आणि चौथी धाव सुद्धा. जर चौकार असा मिळाला नाही तर आम्ही धावून पूर्ण करू, हा निर्धार मात्र इथे नेमका केलाय, पक्का केलाय. 4 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 43 धावांवरती, 43 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 43 धावा झाल्या आहेत, 43. 4 चेंडू झाले, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अभिजित चाफे मैदानाच्या आतमध्ये आहेत तर 4 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. 43 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. पाहूया कशा प्रकारे पुढचा खेळ राहणार आहे. यावेळेला नक्कीच 1 धाव पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 46. 6 गडी बाद टीम मानविक 11 HB स्पोर्ट्स. बघा जरी गडी बाद झाले असले तरी अभिजित चाफे यांनी मात्र आशा जाग्या केल्या आहेत. अभिजित चाफे यांनी मात्र तो निर्धार केलाय, मनाशी ठरवलंय, पक्क ठरवलंय आणि लगातारचे मोठे फटके खेळणे चालू ठेवलंय. दरम्यान आपण पाहू शकतो सचिन पाटणकर, HB स्पोर्ट्सचे इतर सर्व खेळाडू, प्रसाद लाड असतील, मग सुशांत सावंत असतील, या सर्वांचं प्लॅनिंग सुरू आहे, डिस्कशन सुरू आहे की काय कशा प्रकारे या इनिंग्सला पुढे न्यायचंय, कशा प्रकारे या इनिंग्सला मांडायचंय आणि कशा प्रकारे दुसऱ्या इनिंग्स मध्ये धावा देण्यासाठी भांडायचंय. या सर्व गोष्टी इथे सुरू आहेत. दरम्यान वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. डावातलं शेवटचं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच पुन्हा एकदा जयेश गरत वैयक्तिकरित्या दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. जयेश आणि प्रितेश यांनी 2-2 षटक हाताळली. दरम्यान यावेळेला करण्याचा प्रयत्न झाला, डॉट बॉल येतोय पहिल्याच बॉलवरती. चांगली गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागणार आहे. पहिल्याच बॉलवर डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय आपल्याला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ठिकाणी. फुलरलँडचा बॉल, यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. किती वेळ तो हवेत राहणार आहे, किती काळ तो हवेत राहणार आहे? केवळ काही वेळासाठी, कारण त्यानंतर बॅटरला बाहेर जावं लागणार आहे. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. 7वा गडी आता बाद होताना पाहायला मिळतोय, तो म्हणजे संघ मानविक 11 HB स्पोर्ट्स या संघाचा. नवीन बॅटर अनिकेत मैदानाच्या आत प्रवेश जरूर करतायत परंतु आता माघारी परतावं लागतंय ते म्हणजेच बॅटर अभिजित चाफे यांना. एक चांगला स्टार्ट देऊन एक चांगला षटकार, एक चांगला चौकार खेळून माघारी परत आहेत अभिजित चाफे. खरंच चांगली बॅटिंग झाली आपली. टीमची धावसंख्या जी कुठेतरी 31 वर अडकली होती, 32 वर अडकली होती, तिला पुढे नेलं आणि पोहोचवलंय ते म्हणजे आता 46 वरती.
नक्कीच आपण या नायगाव मधलं एक मोठं नाव अजित मोहिते यांना पाहताय आपल्या स्क्रीन वरती. नक्कीच अजित मोहिते बरेच सामने या नायगावसाठी जिंकवले आहेत, या नायगावच्या मैदानात जिंकवले आहेत. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ही सर्व दृश्य पाहतोय. अजितदादा आपण इथे पाहताय. नक्कीच दरम्यान पुढील बॉल घेऊन नवीन बॅटर अनिकेत यांच्या समोर तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फटका पोहोचलाय डीप स्क्वेअर लेगच्या जवळ, परंतु तिथे झेलबाद झालेत आणि आता 8वा झटका लागतोय. बॅक टू बॅक विकेट्स फॉर जयेश घरत. आणि वैयक्तिकरित्या जयेश यांनी कितवा गडी बाद केलाय याकडे जर आपण पाहिलं तर वैयक्तिकरित्या जयेश यांनी 4था गडी बाद केलाय. त्यामुळे 5 विकेट हॉल घेण्यापासून केवळ 1 विकेट दूर आहे जयेश घरत. ती विकेट या ओव्हर मध्ये मिळणार का? आणि बॅक टू बॅक विकेट आल्यात तर जयेश घरत आता हॅट्रिक वर आहेत. हॅट्रिक पूर्ण केली जाणार का? आजच्या दिवसातली पहिली, या स्पर्धेच्या या एडिशन मधली पहिली ही हॅट्रिक पूर्ण केली जाणार का? हॅट्रिक ज्या वेळेला गोलंदाज हॅट्रिक घेतो त्यावेळेला मात्र त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो द्विगुणित त्रिगुणित होत असतो. आणि ती हॅट्रिक घेतली जाणार का याकडे पाहायचं. हॅट्रिक बॉल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. रितेश शिरोडकर. आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक, या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक, या एडिशन मधली पहिली हॅट्रिक पाहायला मिळणार का? हॅट्रिक बॉल रितेश समोर. रिव्हर्स हिटचा प्रयत्न आणि त्यावरती हॅट्रिक पूर्ण केली आहे. स्टंपला बेचिराग केलाय यावेळेला आणि पहिली हॅट्रिक पूर्ण करणारे गोलंदाज जयेश घरत ठरलेत. स्पंदन किंगचा बॉलिंग किंग जयेश घरत एक सुरेख कामगिरी करत असताना लगातारचे 3 विकेट घेतले आणि हॅट्रिक फक्त पूर्ण नाही केली आहे, पहिला 5 विकेट हॉल सुद्धा घेतलाय. मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जयेश घरत यांच्यासाठी. पहिला 5 विकेट हॉल सोपं नसतं मित्रांनो. सामना जर 6 षटकांचा आहे त्यामधली 2 षटकं म्हणजे 12 चेंडू तुम्हाला हाताळायला मिळणार आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 5 विकेट घेणं कधीच सोपं नसतं. विचार करण्यासाठी सोपं आहे परंतु करून दाखवण्यासाठी खूप मुश्किल आहे आणि ते करून दाखवलंय जयेश घरत यांनी. 5 विकेट हॉल घेतलाय आणि हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली आहे इन द सेम मॅच. लास्टचे 2 चेंडू, शेवटचे 2 चेंडू आणि विकेट जर आपण पाहिले 9 विकेट गेले आहेत, त्यामुळे शेवटचा विकेट शिल्लक आहे. 6वा विकेट घेण्याची सुद्धा संधी आणि ऑल आउट करण्याची सुद्धा संधी या ठिकाणी उपस्थित झाली आहे. जयेश फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस बॉल जो गॅप मध्ये प्लेस केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे काव कॉर्नर रिजन मध्ये, त्यांची मात्र अडवणूक केली आहे. 2 धावा झाल्या आहेत पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न घेत असताना ऑल आउट. 6वा गडी वैयक्तिकरित्या तर बाद केला नाही परंतु रनआउट केलं आणि टीमला मात्र ऑल आउट केलाय. 2 धावा ग्राह्य नक्कीच धरल्या जातील म्हणजेच धावसंख्या येऊन पोहोचेल 48 वर. 49 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे मानविक 11 HB स्पोर्ट्सनं ठेवलेलं लक्ष आहे 49 धावांचं. स्पंदन किंग उतरेल चेस करण्यासाठी, तोपर्यंत आपण नक्कीच टॉस कडे जाणार आहोत पुढील मॅचच्या. यापुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. मी विनंती करेन दोन्ही टीम्सचे कॅप्टन आणि मी कल्पेश मोहिते यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करून घ्यायचा आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना यानंतरचा असणार आहे जो रंगेल. प्रिवन 11 विरुद्ध बाजीगर बॉईज. दोन्ही टीमचे कॅप्टन्स सुबोध सावंत आणि प्रिवन 11 चे कॅप्टन चला अभिषेक बैद टॉस साठी यायचंय.
चला स्पंदन किंग बॅटर पाठवायचे आहेत, विक्रम कांबळे आपले बॅटर पाठवायचे आहेत 2. आणि चला HB स्पोर्ट्स फिल्डिंग लागली आहे. चला लवकरात लवकर विनंती आहे, स्पंदन किंग्स आपले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. स्पंदन किंग्स आपल्याला विनंती आहे, आपण आपले 2 बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. विक्रम कांबळे पहिला बॉल चेज ऑन होतोय, 49 धावांचं लक्ष्य आहे. आखूट टप्प्याचा बॉल, पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने विकेट मिळाली आहे. प्रसाद लाड यांनी बाद केलंय विक्रम कांबळे यांना आणि माघारी पाठवलंय. मानविक 11 HB स्पोर्ट्स अर्ली विकेट, अर्ली ब्रेक थ्रू मिळालाय. पहिल्याच बॉलवरती विक्रम कांबळे यांची मोठी विकेट मिळाली आहे. बाद झालेत, माघारी परतलेत. संघाची धावसंख्या 0, 1 गडी बाद. या मॅच मध्ये काही ट्विस्ट आणि टर्न्स आहेत का अजून? 49 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि विक्रम कांबळे यांना पहिल्याच बॉलवर बाद केलंय प्रसाद लाड यांनी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करतायत. प्रितेश नाडकर आहेत माझ्या मते तिथे. प्रितेश नाडकर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत, मार्गक्रमण करतायत. पाहूया कशा प्रकारे ते सांभाळतायत या सामन्याला. प्रितेश थोडी घाई करायची आहे, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, लक्षात घ्यायचंय. यानंतर आणखीन एक सामना आहे, प्रितेश थोडं लक्ष द्यायचंय. त्यानंतर येणारे सर्व बॅटर आपण सुद्धा लक्षात ठेवायचंय की आपल्याकडे वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेच्या बंधनात राहून आपल्याला हा सामना संपवायचा आहे, लक्षात घ्या. दरम्यान सज्ज होत आहेत, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. प्रितेश पहिल्याच बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न, यावर सुद्धा झेल होता, झेल सुटलाय नक्कीच. एक धाव यावेळेला धावून पूर्ण करण्यात जरूर आली आहे. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजेच 1 या आकड्यावरती. 1 धावेवर 1 गडी बाद, अशा प्रकारचं समीकरण आहे आतापर्यंतच. पुढील चेंडू घेऊन प्रसाद तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. अशा प्रकारे ते खेळ दाखवतायत. आकाश शिंदे यांच्या समोर, आकाश शिंदे कव्हरच्या डोक्यावरून उडवलंय. 1 बाउन्स, 2 बाउन्स इन टू द फेन्स. तिकडे दुखापत झाली आहे, जरा पाहायचंय, सर्वांना विनंती आहे. थोडं त्या ठिकाणी पाहायचंय, काकांना लागलं नाहीये ना, मार तर लागला नाहीये ना, पाहायचंय. नक्कीच आपण पाहू शकता बघा, फिल्डिंग करते वेळी कशा प्रकारे ते प्रेक्षकांच्या अंगावरती धडकले आणि थोडीशी दुखापत त्या ठिकाणी झाली आहे फिल्डर आणि प्रेक्षक दोघांनाही. सर ऑल ओके का तिकडे? सर सगळं ठीक आहे? यावेळेला आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पाच चेंडू झाले तर 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 वरती येऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, प्रसाद लाड घेऊन येतील हा शेवटचा चेंडू.
आणखीन एक चांगला बॉल, यावरती सुद्धा एक धाव घेण्याचा प्रयत्न, नो रनचा कॉल आणि डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5, एक गडी बाद टीम स्पंदन किंग्स. अजूनही 44 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी. 44 धावांची आवश्यकता आहे. चेंडू उरले 30 चेंडू, 44 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सुशांत सावंत आले गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉलवर विकेट. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद केलंय आणि माघारी पाठवलंय ते म्हणजेच प्रितेश नाडकर यांना. प्रितेश नाडकर सुद्धा होतील बाद. संघाची धावसंख्या 5, 2 गडी बाद. सचिन पाटणकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी झेल पकडण्यात आलेला आहे. बॅटची आउटसाइड एज घेतली आणि त्यानंतर बाद झाले. विशाल पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. कशा प्रकारे खेळ दाखवतायत विशाल, याकडे पाहायचंय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5, अजूनही 5 वरच स्थिरावली आहे. पहिल्याच बॉलवर सुशांत सावंत यांनी विकेट मिळवून दिली आहे. पुढील बॉल, यावेळेला एक सुरेख फटका खेळलाय आणि फटक्याला पाठवलाय सीमा पार. दरम्यान यावेळेला सुद्धा एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल. धावसंख्या 12 वरती येऊन पोहोचते. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 चेंडू झाले आहेत. सुशांत सावंत यांचे पहिल्या चेंडूवर विकेट आली कॉट बिहाइंडच्या स्वरूपात प्रितेश नाडकर यांची. त्यानंतर आल्या आल्या मात्र एक मोठा षटकार खेळला तो म्हणजेच विशाल पाटील यांनी आणि त्यानंतर एक सिंगल घेतलाय. त्यामुळे 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केले आहेत. पुढील चेंडू घेऊन तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. आता अँगल मध्ये चेंज केलाय. राईट आर्म राऊंड द विकेट येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. राईट हँडेड बॅटर साठी आय लाईन पासून लांब नेण्याचा प्रयत्न. बॉलच्या त्या रडारला थोडस लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला स्ट्रेट बॉल होता, त्याला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. बॅटची आउटसाइड एज घेऊन शॉर्ट थर्ड मॅन मध्ये ट्रॅव्हल झालाय. एकच धाव यावेळेला सुद्धा मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, येऊन पोहोचेल ती म्हणजे 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तेरा धावा झाल्या धावफलकावरती. पुढील चेंडू घेऊन तयार होत आहेत गोलंदाज सुशांत. फुलटॉस आहे आणि फुलटॉस वर मात्र फुल टोल वसूल केलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून सीमा पार. सिक्सर डेज षटकार यावेळेला येताना पाहायला मिळतोय. एक सुरेख फटका पाहायला मिळाला, ज्यावरती मात्र अगदी तुटून पडले बॅटर विशाल पाटील यांच्या बॅटमधनं. हा आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळतोय. दरम्यान अजूनही एक चेंडू शिल्लक आहे षटकातला. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 19 वर येऊन पोहोचली आहे. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे.
30 धावांची अजूनही आवश्यकता. चेंडूंकडे जर आपण पाहिलं तर उरलेत 25 चेंडूंमध्ये 30 ची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी. सुशांत सावंत आलेले आहेत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. यावेळेला मात्र डॉट बॉल आहे आणि या डॉट बॉलने दुसऱ्या षटकाची सांगता होईल. पॉवर प्ले या ठिकाणी संपलाय आणि या पहिल्या दोन पॉवर प्लेच्या षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 19. 2 गडी बाद टीम स्पंदन किंग्स. अजूनही 24 चेंडूंमध्ये आता 30 धावांची आवश्यकता आहे. पुढच्या षटकाला थोडीशी घाई करायची विनंती असणार आहे HB स्पोर्ट्स आणि स्पंदन किंग्स. आपल्याला विनंती आहे, आपल्याकडे वेळेचा अवधी आणि त्या वेळेच्या अवधीत राहून आपल्याला बाकीची सर्व कामं करायची आहेत. त्यामुळे आपल्याला विनंती असणार आहे, थोडीशी घाई करायची आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा प्रसाद लाड येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. फुलरलेनचा बॉल ज्याला ड्राईव्ह केलाय एका धावेसाठी. एक धाव पूर्ण केली जाते आणि त्यावरच संतुष्ट व्हावं लागतंय प्रसाद लाड यांच्या गोलंदाजीवरती. पहिल्या चेंडूवर एक सिंगल. धावसंख्या 20 वर येऊन पोहोचली. आता मॅच जिंकण्यासाठी 29 ची गरज आहे. चेंडू उरले 23 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आता विशाल आलेत. विशाल आणि आकाशची जोडी आहे मैदानात. विशाल ऑन स्ट्राईक. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील पंचांकडे. मिसिंग द स्टंप्स असं म्हणणं आहे पंचांचं. डॉट बॉल येतोय. या डॉट बॉल न सांगता होईल या चेंडूची. 22 चेंडू आणि 29 धावांची इथून पुढे आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये विजयासाठी. कंपल्सरी चेज लक्ष असणार आहे, त्यामुळे धावा ज्या आहेत त्या तुम्हाला रोखून धराव्या लागतील. कॅप्टन आहेत HB स्पोर्ट्स आणि चांगली गोलंदाजी केली आहे प्रसाद यांनी आतापर्यंत. एक चौकार कन्सीड केलाय फक्त आपल्या गोलंदाजीमध्ये. यावेळेला लोअर फुल टॉस ज्याला खेळून काढलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली अडवणूक झाली आहे त्या चेंडूची आणि 2 धावा यावेळेला धावून पूर्ण करण्यात आल्यात. या 2 धावांनी धावफलक आता पुढे सरसावतोय. 22 या आकड्यावरती धावफलक येऊन पोहोचतोय. 22 धावा झाल्यात. 2.2 षटकांनंतर 22 धावा झालेत. 27 ची अजूनही गरज आहे. 49 लक्ष ठेवलं, जे लक्ष कुठेतरी 31 वर थांबणार होतं. त्यानंतर एक चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजेच अभिजित चाफे यांच्या माध्यमातून. यावेळेला फुलरलेनचा बॉल बॅक टू द बॉलर. चांगली अडवणूक. आणखीन एक डॉट बॉल. प्रसाद लाड या मॅच मध्ये वारंवार आपले प्रयत्न सोडत नाहीयेत. बघा, सावंत यांच्या षटकात थोड्याशा धावा आल्या होत्या, परंतु प्रसाद यांनी पुन्हा सामन्याला खेचलंय. पुन्हा आपल्या दिशेने वळवायला सुरुवात केली आहे आणि यालाच म्हणतात संपूर्ण स्पिरिट आपलं गेम मध्ये ठेवणे, गेम मध्ये आपला प्रेझेन्स ऑफ माइंड वारंवार दाखवत राहणे. यावेळेला सुद्धा कट होणारा बॉल. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बाहेर कट झाला तो बॉल. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 22 वर आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. केवळ 3 धावा खर्च केल्या आतापर्यंत प्रसाद लाड यांनी. म्हणजे त्यांचा संपूर्ण स्पेल जर पाहिला तर आतापर्यंत 8 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय आपल्या 2 षटकांमध्ये. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. पाहूया या शेवटच्या चेंडूवर विशाल कशा प्रकारे खेळतायत. स्विच हिटचा प्रयत्न आणि त्यामध्ये सफलता. आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच आपल्या संपूर्ण स्पेल मध्ये केवळ 12 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय प्रसाद लाड. एक अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. विक्रम कांबळे यांना बाद केलं आपल्या स्पेल मध्ये. दरम्यान 3 षटक समाप्त झाले आणि 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली 26. 2 गडी बाद टीम स्पंदन किंग्स. अजूनही 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित केलं जाणार याकडे आपण पाहूया.
विनंती असणार आहे, चला थोडस स्पीडअप करायचंय. 3 षटकांनंतर धावसंख्या झाली आहे 26. यावेळेला पहिल्याच बॉल वरती चांगला फटका आहे. वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये जातोय चेंडू. एक धाव पूर्ण केली जाते. एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पहिला चेंडू झालाय. या ओव्हर मधला सुशांत सावंत आलेत गोलंदाजीसाठी. समोर आता असणार आहेत विशाल पाटील आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेला फुल टॉस मिळाला आणि या फुल टॉस वरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. झेल सुटलाय. महत्वाचा झेल या ठिकाणी सोडलाय डीप मिड विकेट मध्ये. या ठिकाणी काय घडलंय? ओव्हर थ्रो झालाय का? फ्रस्ट्रेशन मध्ये नक्की चेंडू तर आदळला होता त्यांनी, परंतु त्यावर कोणतीही धाव लीक झालेली नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे 28 या आकड्यावरती. पुढील बॉल घेऊन सुशांत तयार होत आहेत. कट केलाय बॉलला. पॉइंटच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर संतुष्ट सुद्धा व्हावं लागणार आहे. तर विनंती आहे पुरंदरे संघाचे जे खेळाडू समोर उभे आहेत समालोचन कक्षाच्या, कृपया थोडस विराजजी तीन चेंडूंवर 3 सिंगल्स आतापर्यंत आले आहेत. तर त्यामुळे या मॅच मध्ये आता रंगत निर्माण होते. गरज आहे ती म्हणजे 20 धावांची आणि आता चेंडू उरलेत 15. यावेळेला देखील डॉट बॉल आहे. या डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळणार आहे. आता 14 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता असणार आहे. 14 चेंडू आणि 20 धावा कंपल्सरी चेस हे टार्गेट. येणारे गोलंदाज कोण असणार एचबी स्पोर्ट्सचे? आणि सुशांत आणि प्रसादनं जे सुरू ठेवलंय ते तशाच प्रकारची गोलंदाजी करणं सुरू ठेवतील का? यावेळेला सुंदर फटका आहे, परंतु या वेळेला गणित बदलतंय का सामन्याचं? याकडे आपल्याला पाहायचंय. नाही, यावेळेला मात्र पकडलाय झेल आणि संपुष्टात आणलाय विशाल यांचा खेळ. विशाल होतील बाद. एका सुंदर कॅच सह सचिन पाटणकर यांनी सुद्धा या मॅच मध्ये ट्विस्ट आणि टर्न आणलाय. आणि बघा, मागीलच बॉलवरती ते फिल्डिंग करण्यासाठी गेले होते आणि अगदी तिथे झेल पकडलाय. माघारी परतवलाय विशाल पाटील यांना. सुशांत सावंत यांनी आणखीन एक या ठिकाणी विकेट मिळवून दिली आहे. आपल्या 5 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या आहेत आणि 1 विकेट घेतली आहे या ओव्हर मध्ये. आणि मागील ओव्हर मध्ये सुद्धा 1 विकेट, म्हणजे वैयक्तिकरित्या 2 विकेट काढले आहेत सुशांत सावंत यांनी. अजूनही 13 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. स्पंदन किंग्स यांच्यासाठी गोष्टी कठीण होत चालल्या आहेत. आर्यन संसारे आता फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. या सुशांत त्यांच्या विरुद्ध कशा प्रकारे गोलंदाजी करतायत, कारण एक युवा उदयोन्मुख खेळाडू हे दोघेही आहेत. दोघेही एकमेकांसोबत बराच खेळ खेळतात, परंतु आज पाहूया कोणाची टीम बाजी मारते, कोणाचं वर्चस्व राहतंय या बॅटल मध्ये. फुलरलँडचा बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, नोचा कॉल आणि झेल सुटलाय. ऑलमोस्ट हा झेल पकडला गेला होता. सचिन पाटणकर मागील बॉलवर एक चांगला झेल पकडला असताना या बॉलवरती नक्कीच जिथे कॉलिंग मिसकम्युनिकेशन झालं 2 फिल्डर्स मध्ये आणि झेल सुटला. बघा, मिसकम्युनिकेशन. चेंडू बराच काळ हवेत होता. ट्रोलिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला रिप्ले दाखवतोय. एक फिल्डर त्या चेंडूच्या खाली आले होते, परंतु सचिन पाटणकर मागून येऊन त्यांना धडकले आणि झेल सुटला. एक सिंपल रेग्युलेशन कॅच या ठिकाणी सोडण्यात आली आहे. किती महागात पडेल येणारी वेळ सांगेल. दरम्यान 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 4 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 31. 3 गडी बाद. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 18 धावांची. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी पाहूया कोणाची निवड करतायत प्रसाद.
कोणत्या गोलंदाजाला निवडतायत? अभिषेक आंबोले येताना पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाजीसाठी. अभिषेक आंबोले कशा प्रकारे राहते त्यांची गोलंदाजी. समोर असतील ते म्हणजेच सलामीला आलेले आकाश शिंदे आणि त्यांच्या सोबत आर्यन संसारे. आकाश शिंदे ऑन स्ट्राईक आहेत. कशा प्रकारे खेळ दाखवणार आहेत आकाश त्यांचा याकडे पाहायचंय आपल्याला. महत्वाचं षटक हे असणार आहे कारण 12 चेंडू 18ची इथे गरज आहे. शेवटच्या षटकात किती धावा राहणार, किती धावा ठेवल्या जाणार, किती विकेट जाणार, ही सर्व माहिती आपल्याला हे षटक पुरवणार आहे. त्यामुळे हे षटक फार महत्वाचं आहे. आपलं षटकाला घेऊन तयार होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला गोलंदाज अभिषेक आंबोले. पहिला बॉल यावेळेला पहिल्याच बॉल वरती खेळून काढलाय. त्या बॉलला स्लॉक हिटनं डीप स्क्वेअर लेग मध्ये एक धाव घेतली आहे आणि एकाच धावीवर संतुष्ट व्हावं लागणार आहे. स्ट्राईक वर आता आर्यन संसारे येत आहेत. अभिषेक आंबोले पहिला बॉल तर चांगला राहिलाय. आता 11 मध्ये गरज आहे ती म्हणजे 17 धावांची. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. टार्गेट शुड बी कंपल्सरी चेस्ट. कंपल्सरी चेसचा हा नियम जो आहे तो स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमला लागू होतो. टार्गेट कंपल्सरी तुम्हाला चेस करावं लागेल. लो स्कोरिंग मॅच होती परंतु या लो स्कोरिंग मॅच मध्ये हाय इंटेन्स ड्रामा संपूर्णपणे पाहायला मिळतोय ज्यामध्ये आणखीन एक चेंडू हवेत गेला आणि या चेंडूवरती आलाय षटकार. 6 धावांचा सुरेख फटका. आर्यन संसारे आपला निर्धार स्पष्ट करत असताना पाहायला मिळत आहेत. खेळणार तर याच अंदाजात. मागील चेंडूवरती जो तो खेळले सुशांत सावंत यांचा त्यावर झेल उडाला होता परंतु त्याचा फरक पडत नाही. ही न्यू जनरेशन आहे आणि त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे बॅटिंग करायची. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. याच्याशिवाय कोणतीही कन्सिस्टन्सी त्यांच्यावर लागू होत नाही. अटॅक केला जातोय. आता 11 धावांची गरज आहे. चेंडू उरलेत 10. फुलरलेनचा बॉल. चेंडू बराच काळ हवेत आहे. फिल्डर फाईन लेगचा शॉट फाईन लेगचा चेस करतोय. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि 2 धावांवर संतुष्ट होतील. आता बॉल टू बॉल स्कोरची गरज. 9 चेंडूंमध्ये 9 ची गरज आहे. 9 चेंडू आणि 9 धावांची इथून पुढे असणार आहे गरज. कशा प्रकारे या टोटल कडे पोहोचणार की मग आणखीन काही वेगळ्या दिशेला हा सामना कलाटणी घेणार याकडे आपल्याला पाहायचंय. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. फुलरलेनचा बॉल यावेळेला मात्र मिसिंग. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा या मॅचचं समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. दिशा बदलताना पाहायला मिळतंय. वारंवार या मॅचनं निर्णयापर्यंत जाण्यापर्यंत दिशा बदलत राहिले आहेत. तर नेमका कोणाच्या दिशेला हा निर्णय जाणार याकडे आपल्याला पाहायचंय. सुरुवात होते. अभिषेक आंबोले पुढील चेंडू घेऊन येत आहेत. 8 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. समोर आहेत आर्यन संसारे. अभिषेक विरुद्ध आर्यन. आणखीन एक स्लोअर वन. लेग कट होणारा डॉट बॉल. आणखीन एक चांगली गोलंदाजी. आर्यन संसारे यांना आता प्रश्नचिन्ह मध्ये टाकलंय. प्रश्नचिन्हात उभं केलंय. एक शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडूंमध्ये आता 9 ची गरज आहे. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू घेऊन तयार होत आहेत अभिषेक आंबोले. तर विनंती असणार आहे राजेश सर. शेवटचा बॉल. फुलरलेनचा बॉल. चेंडू हवेत गेलाय काही काळासाठी. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना रनआउट होतील का? येस, बॅटर इज आउट. केवळ एकच धाव मिळणार आहे म्हणजे शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये विजयी व्हायला स्पंदन किंग्स या संघाला. दरम्यान आकाश शिंदे बाद होऊन माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. दुसरी धाव घेत असताना बाद झाले. 7 चेंडू 9 धावांची गरज असताना त्यामुळे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. चला नवीन बॅटरला लवकरात लवकर पाठवायचंय. विक्रम कांबळे. लास्ट ना सर. सचिन शेडगे आलेत. नवीन बॅटर. 6 चेंडू आणि 8 ची गरज आहे. चला थोडस स्पीड अप करायचंय. चाललेत कुठे तुम्ही घेऊन पाणी?
प्रितेश शिरोडकर यांना आमंत्रित केले गेले गोलंदाजीसाठी. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसचा हा सामना. हाय इंटेन्स मॅच झाली आजच्या या पहिल्या दिवसातली नक्कीच 7वी मॅच या ठिकाणी हाय इंटेन्सिटी वरती येऊन पोहोचली आहे. नेल बाइटिंग फाईट आहे. प्रसाद लाड चांगली गोलंदाजी, सुशांत सावंत चांगली गोलंदाजी, त्यानंतर आले अभिषेक अंबोले शेवटच्या बॉलवर विकेट. एक षटकार येऊनही या मॅच मध्ये अजूनही बाकी आहेत आणि हे षटकार कुठले आहेत, या धावा कुठल्या उरल्या आहेत, तर त्या अभिजित चाफे यांचा तो शेवटचा कॅमिओ हा मात्र लक्षात असणार आहे एचबी स्पोर्ट्सला. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू घेऊन सज्ज होत आहेत. समोर असतील नवीन बॅटर. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलला पॉइंट मध्ये डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव घेतली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. 5 चेंडू आणि 7 धावांची आता गरज असणार आहे. गॅप्स मध्ये चेंडूला भेदावं लागेल. गॅप पाहावा लागेल, नेमका गॅप कुठे आहे आणि कोणत्या शॉट्स खेळण्याचे ऑप्शन्स इकडे प्रोव्हाइड केले जातील बॉलर कडून, याकडे सुद्धा पाहायचं आहे. आर्यन संसारे ऑन स्ट्राईक येताना पाहायला मिळतात आपल्याला. नवीन बॅटर प्रितेश शिरोडकर आले. पहिल्याच बॉलवर सिंगल केली आहे. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. प्रितेश शिरोडकर गोलंदाजीसाठी आलेत. माफ करा, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत, ते म्हणजे सचिन शेडगे. कंपल्सरी चेसचा नियम असणार आहे. 5 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष आहे. चला सुरुवात करायची आहे मॅचला. विनंती असणार आहे पुढील बॉल घेऊन तयार होत आहेत. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. प्रितेश शिरोडकर पुढील चेंडू घेऊन तयार. यावेळेला हलक्या हातांनी खेळून काढलं त्या बॉलला. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरीचा प्रयत्न पुन्हा केला जाणार नाहीये. 4 चेंडू आणि 6 धावांची आता आवश्यकता आहे. 4 बॉल 6. कंपल्सरी चेसचं हे टार्गेट कशा प्रकारे पूर्ण केलं जाणार, कशा प्रकारे मिळवलं जाणार, कशा प्रकारे जुळवलं जाणार, याकडे आपल्याला पाहायचंय. आकाश शिंदे बाद होऊन माघारी परतले. मागील ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलवर रनआउट झाले. आर्यन संसारे आणि सचिन शेडगे मैदानाच्या आत. सचिन शेडगे पुढील चेंडू फेस करतील. 4 चेंडू 6 धावांची गरज. प्रितेश यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि हा फटका मात्र निघून जाईल सीमा पार. 1 बाउन्स 4 चौकार येताना पाहायला मिळतोय आपल्याला. धाव संख्या 4 न पुढे जाताना पाहायला मिळेल. येऊन पोहोचेल ती म्हणजे 47 वर. 3 चेंडू आणि 2 धावांची आता गरज आहे. या मॅच मध्ये अजून काही बाकी आहे का, कारण या मॅच न लगातारचे धक्के दिलेत. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाज जयेश घरत यांचा आज दिवस राहिला. 5 विकेट हॉल घेतला प्लस एक हॅट्रिक घेतली या मॅच मध्ये आणि 48 वरती ऑल आउट केलं, ते म्हणजे एचबी स्पोर्ट्स या संघाला. आणि आता जर पाहिलं तर एचबी स्पोर्ट्स संघानं सुद्धा मात दिली आहे. एचबी स्पोर्ट्स संघानं सुद्धा विकेट्स घेतल्या आणि थांबवून धरलं. 6 चेंडू 8 धावांवर सामना आणला. आता 3 चेंडू 2 धावांवर. पाहूया काय घडतंय. एक षटकार खेळलाय सचिन शेडगे यांनी. पुढील चेंडू घेऊन सज्ज प्रितेश शिरोडकर. लोअर फुलटॉस बॉल आहे ज्यावरती मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. आता एका धावेची गरज. स्कोर्स लेवल, परंतु 2 चेंडू 1 धाव. जर हा बॉल डॉट आला तर 1 चेंडू एका धावेला टार्गेट कंपल्सरी चेस असणार आहे. पाहूया कशा प्रकारे या टार्गेट पर्यंत अजून पोहोचलेले नाहीयेत. स्कोर्स जरी लेवल असले तरी कंपल्सरी चेसच्या नियमानुसार या सामन्यात बघा आर्यन संसारे यांच्यासोबत थोडीशी बातचीत सुरू आहे खेळाडूंची आणि खेळाडूंचंही थोडं आता मनोबलाचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू आहे. कारण माहिती आहे की या सामन्यात जर पराभव झाला तर मात्र या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागणार आहे. शेवटचा बॉल आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. माफ करा, 2 चेंडू आहेत अजून शिल्लक. 1 धावेची गरज. त्या चौकारानं गेम पालटला. गेम चेंजिंग चौकार सचिन शेडगे यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. दरम्यान आर्यन संसारे ऑन स्ट्राईक असणार आहेत. फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. मिडॉनला आता सर्कल मध्ये बोलावलं जात आहे. स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग पाहायला मिळतोय. पुढील चेंडू प्रितेश शिरोडकर. यावेळेला कट केलाय बॉलला आणि हा विजयी फटका आहे.
जो निघून जाईल सीमा पार चौकार येताना पाहायला मिळतोय आणि लक्ष जर 49 ठेवलं होतं तर केले आहेत 52 आणि पुढच्या फेरीत प्रवेश केला विक्रम कांबळे अँड कंपनी स्पंदन किंग्स. अभिनंदन आणि धन्यवाद मानविक 11 HB स्पोर्ट्स. चांगला खेळ राहिला, एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळालं आणि अशाच प्रकारे आजचा हा पहिला दिवस नायगाव प्रीमियर लीगचा इथेच संपलाय असं आम्ही नक्कीच जाहीर करतोय. आणि उद्या ठीक 7 वाजता सर्वांना रिपोर्टिंग टाइम देण्यात येतोय. 7:30 ला पहिला सामना सुरुवात होणार आहे. जो पहिला सामना असणार आहे तो म्हणजेच बाजीगर बॉयज विरुद्ध प्रिवन 11. अभिषेक बैद आणि सुबोध सावंत. प्लीज तुम्ही नोट करून घ्या. सकाळी 7:30 ला पहिला बॉल पडेल उद्या. आणि आजचा दिवस इथेच संपला असं जाहीर करतो आणि समालोचन कक्षातून मी आणि माझे साथी समालोचक अभिषेक पाटील तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. गुड नाईट. शुभरात्री. तर या मॅचचा हिरो ठरलाय आजच्या या पहिल्या दिवसातील शेवटचा सामना जयेश मॅन ऑफ द मॅच. कारण या खेळाडूने या मॅच मध्ये 5 विकेट्स मिळवलेत 8 धावा खर्च करत असताना जयेश घरत ठरलेत मॅन ऑफ द मॅच. हॅलो, उद्या सकाळी पहिला सामना असेल प्रिवान 11 विरुद्ध बाजीगर 11. दोन्ही संघांना विनंती आहे की सकाळी 7 वाजता मैदानामध्ये उपस्थित राहायचंय. 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि सर्वांना महत्वाची एक सूचना आहे, उद्या गुरु नानक शाळेमध्ये पोलीस भरतीचा पेपर आहे. कृपया कोणीही उद्या आवाज करू नका. सर्वांना पुन्हा सांगतोय, उद्या गुरु नानक शाळेमध्ये पोलीस भरतीचा पेपर आहे. जे आपण आपल्या स्टेजच्या बाजूला बसतो ते इथे न बसता चर्च आणि फायर ब्रिगेड साईडला जायचंय. सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत या ठिकाणी कोणीही थांबायचं नाहीये. सर्वांनी फायर ब्रिगेड आणि चर्चच्या बाजूला जायचंय. सकाळी 9 आणि सर्वांच्या बाईक या मैदानाच्या आत आल्या पाहिजेत. कोणी बाईक रोडवरती पार्क करू नका. आपल्यामुळे त्या भरतीला पोलीस भरतीला त्रास होईल असं कोणतंही वर्तन करू नका. आपल्याला नम्र विनंती आहे, उद्या सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वांनी चर्च आणि फायर ब्रिगेड या साईडला बसायचंय. पुन्हा सांगतोय, गुरुद्वार मध्ये गुरु नानक